नाशिक शहरात अवैध शस्त्रांची विक्री आणि बाळगणाऱ्यावर कारवाईचा धडाका सुरूच ठेवत गुन्हे शाखा युनिट 1 ने मोठी कारवाई केली आहे. गावठी कट्टे विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील 3 आरोपींना बेड्या ठोकत त्यांच्याकडून तब्बल 3 देशी बनावटीचे पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे असा सुमारे 1,54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 18 जून 2026 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ला गुप्त माहिती मिळाली की हिरावाडी त्रिकोणी बंगला परिसरात एक इसम गावठी कट्टे विक्री करण्यासाठी येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आचल मुदगळ यांच्या आदेशानुसार पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. तपासात आकाश चंद्रकांत काळे वय वर्ष 27 राहणार हिरावाडी नाशिक, गोरख सदाशिव तुपलोंडे वय वर्ष 30 राहणार सातपूर नाशिक यांच्याकडून 2 गावठी कट्टे आणि 3 जिवंत काडतुसे मिळून आली. त्यानंतर आकाश काळे यांनी आणखी एका ठिकाणी गावठी कट्टा विक्री केल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी रोहित नेलिश नेवारे वय वर्ष 29 राहणार शरमपूर रोड नाशिक याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या कारवाईत तिन्ही आरोपीकडून एकूण 3 गावठी पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले असून आरोपी विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 5/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी पंचवटी. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.